नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये। तर आज आहे गोकुळाष्टमी आणि आज गोकुळाष्टमी असल्यामुळे आमच्याकडे म्हणजे आम्ही देखील पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे श्रीकृष्णाची। आणि गोकुळाष्टमी सोडायचं ते ठरलं आहे ते रात्री 12 वाजता ठरलं आमच्या घरचे जे आहेत ते रात्री 12 वाजता गोकुळाष्टमी सोडणार आहेत। तर इकडे पूजा वगैरे कशी मांडली हे तुम्हाला मी आता दाखवते। आणि पूजा वगैरे तर सिंपल मांडली होती आत्यांनी आणि मी गेले होते त्यामुळे आत्यांनी मी गेल्यानंतर पूजा मांडली होती। तर त्यांनी तिथे जो हे आहे दही हंडी, तर त्यांनी दही हंडी ऐवजी इकडे ठेवलं होतं कळस। तर आता मी दही हंडी ते श्रीकृष्णापुढे ठेवून घेते आणि नंतर तिकडे मी भाजी बनवून घेतली। आत्या करत आहे पोळ्या, कारण की आता वाजले 9 आणि अचानक ठरलं की रात्रीच्याला सोडायची। तर आणि यांना जेवायचं होतं, यांना सोडायचं होतं सोमवार, तर त्यामुळे स्वयंपाक वगैरे आत्ताच आवरून घेतला। आणि इकडे मी आता ही जी आहे दही हंडी, म्हणजे आपली दही हंडीच म्हणतात याला, हा दही हंडी, तर ही मी आता ठेवून घेते घागर आणि मस्त अशी तुम्हाला आता पूजा दाखवते। अशा प्रकारे आम्ही घेतली मांडून श्रीकृष्णाची पूजा। तर तुम्ही कशी मांडली आहे देखील सांगा आणि रांगोळी जी आहे ना ही आमच्या आत्याने काढली। रांगोळी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। तर आता याला इथं कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल, त्यामध्ये मी काहीच नाही ठेवलं, त्यामध्ये आता एक दांडी ठेवून देते, कारण की आता खरं तर आता खूप लेट झाली, तर मग सकाळी मांडायला हवं होतं, पण मी नाही मांडलं। आता त्यातली दांडी मला त्यात मी ठेवून देते। ही जी दांडी आहे ना याला छान अशी खाली लटकन होते, परंतु ते थोडेसे तुटून गेले आता, काहीतरी ओढाताणमध्येच तुटले असतील, कारण की हे पण निघलं। तर असं कुठंतरी म्हणजे काय झालं, तो पाठीमागे थोडेसे जे आहेत दहीहंडी, तर ही दांडी एकीकडे पडलेली होती, त्यामुळेच हे जे तुटून गेलं। तर मी आता यात मस्तपैकी ठेवून घेते आणि अशी छान झाली आमची पूजा वगैरे। तर तुमच्याकडे कशी पूजा वगैरे केली नक्की तुम्ही आता कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे तो श्रीकृष्ण जन्म आहे, जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा करतात ते देखील सांगा। तर आम्ही काही मंदिरामध्ये वगैरे जाणार नाहीत, कारण की आता घरी साजरी करून या। मला तर वाटलं होतं एक चक्कर मारून येऊ, म्हणजे देवाकडनं मंदिरामध्ये गेलो असतो। तर मी आत्ताच पूजा वगैरे करून आले, कारण मला असतं 16 सोमवार पकडले आहे मी, तर त्यामुळे मी आत्ता महादेवाच्या मंदिरातून पूजा वगैरे करून आले। थोडंसं लेट झालं होतं आणि नंतर मी घेतलं थोडासा व्हिडिओ, सकाळी व्हिडिओ बनवायचा होता, पण सकाळी मला जाऊस तर काही पूजा वगैरे मांडलेली नव्हती, त्यामुळे ती पूजा वगैरे व्हिडिओ काही शूट करणार नाही। म्हटलं चला आता थोडा का होईना व्हिडिओ घेऊया। तर इकडे स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, पोळ्या आणि टोमॅटो चटणी, साधी भाजी आणि नंतर पुरी आणि खिरी बनवलं होतं नैवेद्यासाठी। तर नंतर काही व्हिडिओ वगैरे आम्ही शूट केला नव्हता, तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। रात्रीचा नैवेद्य वेगळा होता खीरपुरीचा, आणि आता देखील नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। तर आता जी पूजा आहे ती आता मी तुम्हाला सकाळी दाखवत आहे। तर इकडे रात्रीच्याला आम्ही खीर पोळीचा वगैरे नैवेद्य केला होता आणि रात्री 12 वाजताच उपवास वगैरे सोडले, परंतु म्हणजे झोप एवढी आली होती की मी व्हिडिओ काही शूट केला नव्हता। तर मस्त असं खीर पुरीचा नैवेद्य केला होता। तर रात्रीचा जो नैवेद्य आहे तो गाईला चारला सकाळीच, कारण आणि गाईला देखील नैवेद्य वगैरे केले होते, कारण श्रीकृष्णाच्या अत्यंत आवडत्या अशा गाई। तर खीर पोळीचा वगैरे नैवेद्य केला होता आणि पुरी भाजी वगैरे असं स्वयंपाक केला होता रात्री, परंतु ते काही मी शूट केलं नव्हतं। म्हटलं चला आता सकाळी पूजा उचलायची होती, म्हणजे आजचे दिवस आम्ही पूजा ठेवणार होतो, तर म्हटलं चला एकदा शूट करून घेऊया। तर अशी केली आम्ही आता तू कशाला येणार? तर आम्ही चाललो होतो जेवायला, कारण की आमच्या सर्व ऑफिसच्या स्टाफला जेवायचं म्हणजे जेवणासाठी इन्व्हिटेशन म्हणजे एक कार्यक्रम होता। आमच्या येथील जे खूप मोठे जे व्यापारी आहेत आणि आमच्या बँकेचे जे खूप मोठे खातेदार आहेत, तर त्यांचा वाढदिवस वगैरे, आणि त्यांची जी मुलगी होती तर तिने 30 दिवसाचा उपवास वगैरे, आणि त्यांच्यामध्ये जे उपवास असते तो भरपूर असे पथ्य वगैरे असतात, तर त्या कार्यक्रमाला आम्ही चाललो आहोत। तर इकडे मी आणि मॅडम आलो होतो वरती, आता आम्ही फ्रेश होऊन जाणार आहोत कार्यक्रमासाठी, म्हणजे आता जेवण वगैरे कार्यक्रम तो होतो झालेला असणार आता।
झालं राहिलं असं काही. चला मग आता इकडे मॅडम आणि मी आम्ही चाललो होता कार्यक्रमात. चला आमच्याकडे मस्त गरमागरम जिलेबी आहे की नाही. खरं तर आम्ही ह्या जे कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमासाठी आम्ही लेट झालो होतो. तर आम्ही डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट जेवणाच्या टेबलवर विराजमान झालो आणि जेवण वगैरे केलं. तर इकडे जेवणाचे जे केटरिंग मस्त गरमागरम जिलेबी आहे की नाही. जेवण आणि त्यानंतर आम्ही केलं खरी कार्यक्रमाला आले होते. तर एक छोटासा व्हिडिओ क्लिक केला आणि मुळात जे दाखवत होते ते काही व्हिडिओमध्ये आलेच नाही. छोटीशी क्लिप करून व्हिडिओमध्ये ॲड केली.